points of assignment given in the previous lecture. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना असा डाऊट आहे की सर यावर्षी बोर्डाची एक्झामिनेशन होईल का? तर बोर्डाची एक्झामिनेशन 2021 ला होणार आहे, हे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा. 2023 पासून न्यू एज्युकेशन पॉलिसी लागू होणार आहे आणि ते पण क्लास 9 पासून क्लास 12 पर्यंत तुम्हाला सेमिस्टर पॅटर्न असणार आहे. म्हणजे कसं की बोर्डाचे पेपर तुम्हाला वर्षातून 2 वेळेस द्यावे लागणार, म्हणजे पर्टिक्युलरली त्या बॅचच्या विद्यार्थ्यांना. ठीक आहे. परंतु बोर्डाच्या परीक्षेचं महत्व कमी केलं जाणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. याचं मिनिंग काय झालं की ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला जायचं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स हे विषय घ्यावेच लागणार आहे. त्याबरोबरचे जे काही व्होकेशनल सब्जेक्ट्स आहेत, मग तुम्ही मराठी या सब्जेक्टच्या ऐवजी आयटी सब्जेक्ट ठेवू शकता किंवा तुम्ही हिस्ट्री ठेवू शकता किंवा पॉलिटिक्स ठेवू शकता. जे विद्यार्थी मेडिकल क्षेत्रामध्ये जाणार आहेत त्यावेळेला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे विषय तर कंपल्सरी घ्यावेच लागणार आहेत. परंतु जे काही उरलेले सब्जेक्ट्स आहेत त्या उरलेल्या सब्जेक्ट्स मध्ये तुम्हाला चॉईसेस असणार आहेत 2023 नंतर. आता इम्प्लिमेंटेशन कसं होत आहे त्यावरती बरंच काही डिपेंडेंट आहे, कारण आतापर्यंत आपल्या जीडीपीचा अराउंड 3% पार्ट हा तुमचा एज्युकेशन सेक्टरवरती खर्च व्हायचा आणि 1966 पासून असं म्हटलं जाते की 6% पोर्शन आपण जीडीपीचा एज्युकेशन सेक्टरचं डेव्हलपमेंट करण्यासाठी करूया. एक ही जी पॉलिसी आहे ही पॉलिसी एक हायली रेग्युलेटेड पॉलिसी आहे, परंतु पोअरली फंडेड आहे असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. ठीक आहे. आता इम्प्लिमेंटेशन कसं होत आहे, काय होत आहे ते आपल्याला येणाऱ्या काळामध्ये बघायला भेटणारच आहे. एंट्रन्स परीक्षेवरती काय फरक होईल का? तर एंट्रन्स परीक्षेवरती कोणत्या प्रकारचा फरक होणार नाही. कॉमन ऍडमिशन टेस्ट असणार आहे. परंतु आता माझा प्रश्न, मला पण असा एक प्रश्न पडतो की समजा तुम्ही कॉमन ऍडमिशन टेस्ट घेतली तर ही टेस्ट कोणासाठी असेल? म्हणजे जर तुम्हाला पुढे इंजिनिअरिंग हे एज्युकेशन परस्यू करायचं असेल, जर तुम्हाला पुढे लॉ हे एज्युकेशन परस्यू करायचं असेल किंवा पुढे तुम्हाला बीएससी हे एज्युकेशन परस्यू करायचं असेल तर मग एकच टेस्ट ठेवणार का? ठीक आहे ना. हा एक मोठा प्रश्न आहे. बघूया आपण आता भविष्यामध्ये ऍक्च्युअली याच्यावरती कोणत्या प्रकारचा डिसिजन येतोय. मेडिकल सेक्टर आणि लिगल सेक्टर हे दोन सेक्टर या एज्युकेशन पॉलिसीमधून थोडक्यात साईडला ठेवण्यात आले आहेत. त्याचे डिसिजन्स हे आपल्याला सेपरेटली प्रोव्हाइड केले जाणार आहेत. तर 2023 पासून 2030 पर्यंत हे जी काही पॉलिसी आहे पॉलिसी इम्प्लिमेंटेशन ते करणार आहे आणि 2040चा जो काय भारत असेल हा भारत एक नवीनच भारत वगैरे असेल आणि बऱ्यापैकी स्किल डेव्हलपमेंट वगैरे विद्यार्थ्यांमध्ये असेल असा त्यांचा प्रस्ताव आहे. आणि हीच एज्युकेशन सिस्टम जर आपण बघितलं तर बाहेरच्या देशांमध्ये म्हणजे चायनामध्ये म्हणा किंवा बाकीच्या देशांमध्ये ही एज्युकेशन पॉलिसी म्हणजे इम्प्लिमेंट केलेली आहे आणि त्या एज्युकेशन पॉलिसीला बऱ्यापैकी यश सुद्धा आलेलं आहे. परंतु जे प्रोफेशनल कोर्सेस आहेत त्या प्रोफेशनल कोर्सेस मध्ये जे कोर सब्जेक्ट्स असणार आहेत ते कोर सब्जेक्ट्स मात्र त्यांना ठेवावेच लागतील. डिफिकल्टी लेवल करायची थोडीशी कमी होऊ शकते बोर्ड एक्झामिनेशनची, परंतु जे काही एंट्रन्स एक्झामिनेशन आहे ते जवळपास सारखं राहील. ओके, असे म्हणजे अशी एक अपेक्षा आहे असं आपण म्हणूया. तर ठीक आहे, एज्युकेशन पॉलिसीबद्दल बऱ्याच लोकांना माहिती पण झालेली आहे. बोर्डाचे पेपर रद्द होणार नाहीत, परंतु त्याचं जे काही वेटेज आहे ते कमी केलं जाईल असं गव्हर्नमेंटचं मत आहे. तर आपण पाहूया नवीन जे काही आपल्याला येणारे घटक आहेत किंवा नवीन जे काही येणारे इन्स्ट्रक्शन्स आहेत ते आपण व्यवस्थित पाहूया. या पॉलिसीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना म्युझिक आवडते, ज्या विद्यार्थ्यांना डान्सिंग आवडते, ज्या विद्यार्थ्यांना क्रिकेट आवडते किंवा स्पोर्ट्स आवडते तो पण ते सब्जेक्ट घेऊ शकतात. ही एक खरी चांगली गोष्ट आहे, म्हणजे ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी चांगलं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना पॉलिटिक्स आवडतं, त्यामध्ये जरी विद्यार्थी सायन्स असेल तरी पण तो पॉलिटिक्स त्याचा सेपरेट सब्जेक्ट घेऊ शकतो. ठीक आहे. ओके, तर आपण ज्यावेळेस झूम मिटिंग लाईव्ह कंडक्ट करत आहोत त्यावेळेस याच्याबद्दल एक सविस्तर अशा प्रकारची चर्चा करूया की जेणेकरून तुम्हाला एक अंडरस्टँडिंग येईल की नवीन येणारी जी काही एज्युकेशन पॉलिसी आहे ही कशी असणार आहे. तसं तर पाहिलं तर त्याचा फायदा तुम्हाला काही होणार नाहीये, परंतु तुम्हाला माहिती असावं. ठीक आहे. तर आता आपण कोणत्या प्रकारचा वेळ वाया नाही घालवता, जे आपण शॉर्टकट्स म्हणण्यापेक्षा युनिट कन्व्हर्जन्स पाहिले होते ते युनिट कन्व्हर्जन्स थोडक्यात पाहूया परत एकदा की जेणेकरून तुमचं रिवाइज होईल आणि न्यूमेरिकल सॉल्व्ह असताना तुमच्या लक्षात येऊन जाईल. 1 जूल इज इक्वल टू 10⁻⁷ अर्थ हे तुम्हाला सर्वांना माहित आहे. ओके, त्याचप्रमाणे 1 कॅलरी इज इक्वल टू 4.184 जूल हे युनिट कन्व्हर्जन आहे. 1 कॅलरी इज इक्वल टू 4.184 जूल हे लक्षात ठेवायचं. ओके, ते झाल्यानंतर 1 लिटर ऍटमॉस्फिअर
इज इक्वल टू, तुम्हाला सर्वांना माहित आहे की 1 लिटर ऍटमॉस्फिअर इज इक्वल टू 24.22 कॅलरी, बरोबर ना? 24.22 कॅलरी. आता 1 कॅलरी म्हणजे 4.184 जूल आणि 24.22 कॅलरी म्हणजे काय होईल, आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल 24.22 इंटू 4.184 जूल, राईट? हे जूल मध्ये उतरेल. कॅल्क्युलेशन जर केलं आपल्याला माहित आहे 101.3 तुमचं काही जूल, हे उत्तर आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, तर हे 3 पॉइंट्स आपल्याला महत्त्वाचे आहेत. 1 कॅलरी इज इक्वल टू 4.184 जूल, 1 लिटर ATM इज इक्वल टू 101.3 जूल, 1 जूल इज इक्वल टू 10⁷ अर्ग. आणि त्यानंतर मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं 1 DMQ बार इज इक्वल टू 100 जूल. ठीक आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याच्याबद्दल डिस्कशन मी तुम्हाला नेक्स्ट पार्ट मध्ये करणार आहे. ठीक आहे, ओके, हे तुमच्या लक्षात आहे सर्वांच्या. तर आपण आता कोणत्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता फर्स्ट क्वेश्चन पाहूया आणि तो क्वेश्चन तुम्ही आपल्या स्क्रीनवरती व्यवस्थित रीड करून घ्या. हे जे काय आहे 1 कॅलरी इज इक्वल टू 4.184 जूल, 1 लिटर ATM इज इक्वल टू 24.22 कॅलरी म्हणजे 101.3 जूल, राईट? and 1 DMQ bar is equal to 100 joule. ओके, तर आपण फर्स्ट क्वेश्चन पाहूया. तुम्ही फर्स्ट क्वेश्चन आपल्या स्क्रीनवरती व्यवस्थित रीड करून घ्या. ओके, आणि तुम्ही ऑलरेडी जर तुमच्या बुक मध्ये लिहून घेतला असेल तर तुम्ही तुमचं सोल्युशन आपल्या सोल्युशन सोबत मॅच करून पहा. ओके, ठीक आहे. तर फर्स्ट क्वेश्चन अँड इझी क्वेश्चन, तो म्हणजे 3 moles of an ideal gas are expanded isothermally. आता 3 moles of an ideal gas आहे, N is equal to 3 moles of ideal gas expanded isothermally from volume V1 is equal to 300 cm3 असं दिलेलं आहे आणि 300 पासून तो व्हॉल्यूम तुमचा कुठपर्यंत एक्सपांड झालेला आहे, V2 is equal to 2.5 लिटर पर्यंत एक्सपांड झालेला आहे, बरोबर? ठीक आहे. टेम्परेचर तर या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे, टेम्परेचर T is equal to 300 केल्विन. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला प्रेशर एक्सटर्नल हे किती दिलेलं आहे चेक करा, 1.9 atm, राईट? ओके, गुड. कॅल्क्युलेट द वर्क डन इन लिटर ऍटमॉस्फिअर अँड जूल. तर आपल्याला काय फाइंड करायचं आहे, टू फाइंड आपल्याला वर्क डन इन लिटर ATM मध्ये फाइंड करायचं आहे. नंबर 2 वर्क डन इन जूल मध्ये फाइंड करायचं आहे. ओके, हा गिवन डेटा आहे, तुम्ही या ठिकाणी गिवन म्हणू शकता आणि व्यवस्थित तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, तर इनिशियल व्हॉल्यूम त्यांचा होता 300 cm3, राईट? हे महत्वाचं आहे या ठिकाणी, फक्त एवढंच ते महत्वाचं आहे. कसं की 300 cm3 चं रूपांतर आपल्याला पहिले लिटर मध्ये करायचं. लिटर मध्ये करायचं म्हणजे आपल्याला माहित आहे 1 लिटर इज इक्वल टू 1 DMQ, बरोबर आहे की नाही? ओके, नाव 300 cm3 मीन्स त्या दिवशी तुम्हाला मी शिकायच्या अगोदरचा पार्ट होता, या पार्ट मध्ये युनिट कन्व्हर्जन सांगितलेलं आहे. ओके, 300 cm3 चं रूपांतर आपल्याला DMQ मध्ये करायचंय म्हणजे 300 into 10⁻³ आणि मग तुम्हाला भेटेल DMQ. समजलं? 1 cm3 is equal to 10⁻³ DMQ असं म्हणू शकतो आपण. cm3 चं रूपांतर आपल्याला DMQ मध्ये करायचं आहे, त्यामुळे आपण 10⁻³ ने मल्टिप्लाय केलं. या अगोदरच्या पार्टमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. इज इक्वल टू 10⁻³ आहे 0 0, 10⁻⁻1 होईल म्हणजे कॅल्क्युलेशन केलं की 0.3 DMQ येईल आणि आपल्याला माहित आहे की DMQ म्हणजे लिटर, 0.3 लिटर एवढं कन्व्हर्जन आहे. ओके, आणि आता सिंपल सोल्युशन काय असणार आहे, which formula we are going to use? Yes, solution फॉर्म्युला आपण एकच पाहिला आतापर्यंत थर्मोडायनामिक्स मध्ये, राईट? सो वर्क डन इन आइसोथर्मल irreversible process is given by
ते या ठिकाणी लिहायचं आहे. कसं लिहायचं असतं हे अगोदरच्या पार्ट मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, त्यामुळं तुम्ही प्लीज त्या स्टेप्स फॉलो करा. ओके, सो वर्क डन इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल डेल्टा व्ही, बरोबर आहे, इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल डेल्टा व्ही म्हणजे V2 मायनस V1. मायनस पी किती आहे 1.9 ATM इंटू V2 किती आहे 2.5 लिटर मायनस V1 किती आहे या ठिकाणी 0.3. ओके, सो इज इक्वल टू मायनस 1.9 इंटू 2.5 मधून 0.3 गेले 2.2. आता हे आहे लिटर मध्ये, हे आहे एटीएम मध्ये. सो युनिट काय होईल तुमचं लिटर एटीएम. आता व्यवस्थित कॅल्क्युलेशन करा, मायनस आणि किती उत्तर येते ते सांगा, लिटर एटीएम. बऱ्याच विद्यार्थ्यांचं हे आन्सर करेक्ट आहे. 1.9 आणि 22 वगैरे मल्टिप्लाय केल्यानंतर किती उत्तर येते व्यवस्थित पहा. 2.2 इंटू परफेक्ट 2 4.4 पेक्षा थोडं कमी आहे. सो 4.4 पेक्षा थोडं कमी म्हणजे कॅल्क्युलेशन जर केले 4.18 लिटर एटीएम हे तुमचं उत्तर येणार आहे. 4.18 लिटर एटीएम. आता हे तुमचं फर्स्ट आन्सर W इज इक्वल टू 4.184 लिटर एटीएम, राईट. ओके, हे आहे तुमचं फर्स्ट आन्सर. इथं मायनस साइन आहे कारण आपल्याला माहिती आहे एक्सपान्शन प्रोसेस मध्ये वर्क डन बाय द सिस्टम असतं, त्यामुळे मायनस साइन येतं. आणि कॉम्पॅक्शन प्रोसेस मध्ये काय असतं ते पॉझिटिव्ह असतं, राईट. तर 2 नंबरला या ठिकाणी 1 नंबर देऊ शकता. 2 नंबरला वर्क डन इज इक्वल टू किती आलं तुमचं उत्तर मायनस 4.18 लिटर एटीएम, राईट. आता त्यांनी आपल्याला सांगितलं जूल मध्ये काढा, इज इक्वल टू मायनस 4.18. 1 लिटर एटीएम इज इक्वल टू किती असतं 1 लिटर एटीएम इज इक्वल टू आता जस्ट पाहिजे ना आपण 101.3 जूल, बरोबर ना. 1 लिटर एटीएम इज इक्वल सो इंटू 101.3 जूल आणि कॅल्क्युलेशन केले, कॅल्क्युलेशन करून घ्या. ऍक्च्युली तुमचं हे उत्तर किती आहे 4 आणि याची 1.18 आहे सव्वाच्या. सो यू कॅन डू द कॅल्क्युलेशन्स. सो व्हॉट इज द आन्सर -4 हे कॅल्क्युलेशन करा -423 जूल अशा रेंजमध्ये. बऱ्याच उत्तरांचं हे आन्सर करेक्ट आहे आणि थोड्याफार उत्तरांचं चुकलेलं आहे. म्हणजे थोडंफार कॅल्क्युलेशन मध्ये थोड्याशा मिस्टेक झालेल्या आहेत आणि काही लोकांना हे कन्व्हर्जन समजलेलं नाहीये. त्यामुळे प्लीज तुम्ही हे कन्व्हर्जन लक्षात ठेवा की 1 cm³ इज इक्वल टू 10⁻³ dm³ किंवा 10⁻³ लिटर, 10⁻³ लिटर. समजलं मला. सो दिस इज द आन्सर ऑफ फर्स्ट क्वेश्चन. ओके, हे तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या काढून किंवा तुम्ही याचा हे सॉल्युशन माझ्यासोबत केलं असेल तर चांगली गोष्ट आहे. ठीक. Now read the question number 2. 1 mole of an ideal gas is compressed from 500 cm³ against the constant pressure 1.216 into 10⁵ Pascal. The work involved in this process is 35.50. Calculate the final volume. So number of moles N is equal to 1. Compressed from म्हणजे V1 is equal to 500 cm³ पासून ते कंप्रेस केलं आहे. जर एक्सपांड केलं असतं तर 500 पेक्षा जास्त उत्तर येईल. आता कंप्रेस केलं म्हणजे 500 पेक्षा कमी उत्तर यायला पाहिजे. कॉन्स्टंट प्रेशर हा जो काही एक्सटर्नल प्रेशर आहे हा कॉन्स्टंट आहे, दॅट इज 1.216 into 10⁵ पास्कल. पास्कल हे SI युनिट आहे प्रेशरचं आणि 1 पास्कल म्हणजे न्यूटन पर मीटर स्क्वेअर, बरोबर आहे. द वर्क डन in this process will be equal to 35.50 जूल. जूल हे पण SI युनिट आहे. तर फायनल व्हॉल्यूम आपल्याला V2 इज इक्वल टू विचारायला आहे. आता आपण हे जे काही कॅल्क्युलेशन्स आहेत हे कॅल्क्युलेशन्स सर्व SI युनिट मध्ये करूया. बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी ट्राय केलेला आहे आणि या क्वेश्चन्सला म्हणजे या पर्टिक्युलर क्वेश्चनला बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला डाऊट सुद्धा विचारलेला आहे.
तर त्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थित लक्ष देऊन हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. ओके, लेट V1 is equal to 500 cm3, बरोबर आहे की नाही, इज इक्वल टू 500 इंटू, आता सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10⁻⁻1 मीटर, आणि त्याचा करायचा आपल्याला क्यूब, बरोबर ना. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10⁻²मीटर, बरोबर आहे की नाही. हो सर, त्या ठिकाणी 2 करता येईल, 10⁻² मीटर. Therefore, it is equal to 500 into 10⁻⁻6 मीटरचा क्यूब. आता मी हे असं का केलं, कारण या ठिकाणी हे जूल आहे, हे पास्कल आहे. प्रेशरचं पास्कल म्हणजे न्यूटन पर मीटर स्क्वेअर, आणि वर्डनचं जूल हे दोन्ही पण एस युनिट आहे, परंतु हे त्याचं सीजीएस युनिट आहे. या ठिकाणी आपण एस एन कन्वर्ट करून घेतलं, V1 इज इक्वल. त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे V2 इज इक्वल टू फाइंड आउट करा. ठीक आहे, आता काय प्रॉब्लेम नाही. 500, सो हे कॅन्सल करून टाकतो, म्हणजे 5 into 10⁻⁴ होईल, 10⁻⁴ मीटर. समजलं. नाउ गो टू द सोल्युशन. आता हे व्यवस्थित साईडला लिहून घ्या. नाउ गो टू द सोल्युशन. सोल्युशन तुम्ही आता व्यवस्थित फॉर्म्युला पुट करा आणि सांगा उत्तर. W इज इक्वल टू -P एक्सटर्नल डेल्टा V. W इज इक्वल टू -P एक्सटर्नल, कंप्रेशन असू द्या, एक्सपान्शन असू द्या, फॉर्म्युला हाच. ठीक आहे. कंप्रेशन मध्ये वर्डन पॉझिटिव्ह येतं, आलं तिथं पॉझिटिव्ह. एक्सपान्शन मध्ये वर्डन निगेटिव्ह येतं, निगेटिव्ह येतं. ठीक आहे. सो W इज इक्वल टू -P एक्सटर्नल डेल्टा V म्हणजे V2 - V1. Here W is equal to 55.5 is equal to -P external आहे 1.216 into 10⁵. V2 या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, आणि -V1 किती या ठिकाणी चेक करा, 5 into 10⁻⁴. सिंपली कॅल्क्युलेशन्स करायचे, आणि कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल की हे 1.216 ने आपण याला भाग करू, 35.50 भागिले 1.216 इज इक्वल टू, हे मायनस असं राहू द्या, 10⁵ V2 - 5 into 10⁻⁴. ओके. आता हे जर कॅल्क्युलेशन केले 1.2 ने भागाकार करतोय, म्हणजे 65% कॅल्क्युलेशन जर केले तर हे उत्तर तुमचं 29.19 असे येईल. बघा कॅल्क्युलेशन करून, -10⁵. आता हे आतमध्ये मल्टिप्लाय करतो, -10⁵ into V2, माइनस will be plus 5 into 10⁻⁴ into हा 10⁵ कडे गेला 10⁵. ठीक आहे. Now do the calculations further. Very simple. आता हे 29.19 is equal to हे -10⁵ V2 -10⁵ V2 प्लस कॅल्क्युलेशन करून घेऊया 10⁻⁴ and 10⁻⁴ and 10⁵ are here it is 10⁻⁴, म्हणजे 5 गुणिले 10⁻⁴ म्हणजे 5 गुणिले 10 म्हणजे 50. here it is 50. समज का ना, हे या साइडला घेऊ, मायनस होईल प्लस 10⁵ V2 will be equal to 50 into 50, आणि हे इकडे म्हणजे -29.19. सो हियर 10⁵ V2 is equal to 50 मधून 29.19 गेले. करा कॅल्क्युलेशन. 50 मधून 29.19 गेले, म्हणजे 50 मधून थोडक्यात किती गेले, 30च गेले, म्हणजे राहिले 20, आणि वरती 19 आहे, 19 पॉइंट आहे, म्हणजे काय गेले 20.81. बरोबर. चेक करू शकता 20.81. लेट मी चेक. इसी आहे काही एवढा अवघड नाही. 50 मधून 50 मधून 29.19 गेले, 20.81 is correct answer, right? So here V2 is equal to 20.81 into 10⁻⁵. पण हे तुमचं मीटर क्यूब मध्ये. ठीक आहे. उत्तर बरोबर आहे. आता जर तुम्हाला सेंटीमीटर क्यूब मध्ये करायचं असेल तर काही प्रॉब्लेम नाही. मगाशी आपण काय केलं होतं, कन्वर्जन करताना त्यावेळेस आपण उत्तर काय आलं
cm cube is equal to 10 raised to minus 6 मीटर क्यूब. आता आपल्याला मीटर क्यूबचं रूपांतर cm क्यूब मध्ये करायचंय. 20.81 into 10 raised to minus 5 into मीटरच्या ऐवजी काय लिहिलं, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटरचा काय होईल, याचा हा क्यूब होईल. मीटर म्हणजे 10 raised to 2 सेंटीमीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, राइट. सो नाउ डू द कॅल्क्युलेशन्स. 20.81 into 10 raised to minus 5 into 10 raised to 6 centimeter cube. Do the calculations. 20.81 into 10 raised to 1 cm cube. So what is your answer? Here 208.1 meter. So this is the final volume. Starting ला volume होता तुमचा 500 cm cube. आणि याला कॉम्प्रेस केला म्हणजे कमी केला. फायनल व्हॉल्यूम किती झाला, 208.1 cm. So this is the solution of your second question. Very easy question. You can easily do it. Only the matter is of calculation, right? Okay. आता next question आहे. Next question तुम्ही व्यवस्थित रेडी करून घ्या. तुम्हाला आपल्या स्क्रीनवरती हा नेक्स्ट क्वेश्चन दिसत असेल आणि हे जे काय आहे लिहिलेलं हे रफ करत असताना तुम्ही व्यवस्थित तो क्वेश्चन रीड करा. ठीक आहे. आणि बघा तुम्हाला काय म्हणजे काही हिंट भेटते का. ठीक आहे. फॉर्म्युला तर एकच आहे, फक्त युनिट कन्व्हर्जन्स आहे. दॅट्स इट. नाउ रीड द क्वेश्चन. कॅल्क्युलेट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर. एक्सटर्नल प्रेशर काढायचं. P external is equal to how much? P external is equal to आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बरोबर आहे की नाही. कंप्रेस झालेला गॅस फॉर्म कंप्रेस केलाय म्हणजे V1 ऑब्वियसली जास्त असेल. 25 dm क्यूब पासून V2 इज इक्वल टू 15 dm क्यूब पर्यंत हा कॉम्प्रेस केला आहे. dm क्यूब म्हणजे लिटर. बरोबर. ठीक आहे. द अमाउंट ऑफ वर्क डन, तर वर्क डन इज इक्वल टू 3500 जूल असं लिहिलेलं आहे. बरोबर. आता डीएम क्यूब म्हणजे लिटर आणि त्यांना पहिल्या ठिकाणी प्रेशर काढायला लावलंय. ठीक आहे. P external is we have to find out, right? काय वाटतं मला कसं सोल्युशन आहे असेल. आता हे एसआय युनिट मध्ये आहे. डीएम क्यूब काय एसआय युनिट आहे का. डीएम क्यूब नाही एसआय. डीएम क्यूब म्हणजे 1 डीएम क्यूब म्हणजे हे डेसी आहे आणि डेसी म्हणजे कसं असतं 10 raised to minus 1. Here it is dm cube. dm म्हणजे 10 raised to minus 1 मीटर डेसी. बरोबर ना. आणि त्याचा करायचं क्यूब इज इक्वल टू तर काय येतं 10 raised to minus 3 मीटर क्यूब. बरोबर का. 1 dm cube इज इक्वल टू 10 raised to minus 3 मीटर क्यूब म्हणजे 25 dm cube इज इक्वल टू काय होईल 25 into 10 raised to minus 3 मीटर क्यूब. राइट. करू आपण हे कॅल्क्युलेशन्स. Solution. Let P1 is equal to 25 dm cube is equal to 25 into dm cube चा मीनिंग काय असतं 10 raised to minus 3 मीटर क्यूब. आता हे मीटर क्यूब मध्ये का केलं. ठीक आहे. महत्त्वाचा क्वेश्चन कारण आपण सगळे कॅल्क्युलेशन एसआय युनिट मध्ये करत आहोत. हे जूल मध्ये दिले. ठीक आहे. सिमिलरली V2 is equal to 15 dm cube. 15 dm cube म्हणजे किती झालं 15 into 10 raised to minus 3 meter cube. Now work done is equal to minus P external delta V. Sign आहे तसंच ठेवायचं. Here what is W is equal to 3500 is equal to minus P किती आहे that we have to find out. P external. V2 किती आहे 15 into 10 raised to minus 3 minus 25 into 10 raised to minus 3 again. Simply calculations करायचे आहेत. You will get your answer. 3500 is equal to minus P external into 10 raised to minus 3 bracket मध्ये 15 minus 25. Okay. Therefore 3500 is equal to minus P external into 10 raised to minus 3 ये दावा minus 10. 15 minus 25 is a minus 10.
So this minus and this minus will be plus. Therefore, 3500 is equal to plus P external into 10 raised to minus 3 and into 10. 10 cancel, 10 raised to minus 3 cancel, left 10 raised to minus 2. आता हे 10 raised to minus 2 इकडे शिफ्ट होतील. 3500 into 10 raised to 2 होईल आता is equal to P external. 10 raised to minus 2 वाला इकडे जर आपण शिफ्ट केलं तर 10 raised to 2 होईल. आता कॅल्क्युलेशन करा. 35 हे दोन शून्य आणि 10 raised to 2 into 10 raised to 4 पास्कल is equal to P external. पास्कल म्हणा किंवा न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणा. So this is your answer 35.4. 35 into 10 raised to 4 Pascal is your correct answer. समज वाटतं Pascal ला तुम्ही न्यूटन पर मीटर स्क्वेअर लिहू शकता. No problem. So this is the answer of question number 3. Now go to the next question. आता हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन ऍक्च्युअली तुम्ही सॉल्व करा. बरं ठीक आहे, मी तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व करून देतो. याच क्वेश्चनचं जरा थोडंसं बऱ्याच जणांनी विचारलेला आहे की सर क्वेश्चन सॉल्व करून द्या म्हणून. ठीक आहे, चालतंय, नो प्रॉब्लेम. तर या आन्सर समजत सर्वांना. ओके, व्यवस्थित स्क्रीनशॉट करून घ्या आणि पुढचा क्वेश्चन तुम्हाला आपल्या स्क्रीनवरती दिसेल. तर तो स्क्रीनवरचा क्वेश्चन तुम्ही व्यवस्थित रीड करा. Now read the question. A chemical reaction takes place in a container of cross-sectional area 100 centimeter square. ठीक है. The cross-section area A is equal to 100 centimeters square. अच्छा, म्हणजे आपल्याला चेंज इन व्हॉल्यूम म्हणजे एरिया इंटू लेंथ. अच्छा, त्यासाठी लागेल एरिया इज इक्वल नो प्रॉब्लेम. As a result of the reaction, a piston is pushed through 10 centimeter against. ओके, कितीने पिस्टन पुश केलेला आहे. लेट अस से dx is equal to 10 centimeter. ओके, against constant external pressure P external will be equal to 1 atm. 1 atm. बरोबर. Calculate work done by the system. आता वर्क डन बाय द सिस्टीम म्हणजे निगेटिव्ह वर्क येईल. व्यवस्थित तुम्ही हा क्वेश्चन वाचा. A chemical reaction takes place in a container of cross-sectional area 100 centimeter square. As a result of the reaction, a piston is pushed out 2 centimeter against external pressure. Meaning काय? हे पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट आहे. याच्या आतमध्ये आहे गॅस आणि हा गॅस आता एक्सपांड होणार आहे. कारण त्यांनी आपल्याला सांगितलं वर्क डन बाय द सिस्टीम. आणि वर्क डन बाय द सिस्टीम म्हणजे निगेटिव्ह असणार, म्हणजेच एक्सपान्शन होईल. आता हा जो पिस्टन आहे 10 सेंटीमीटर असा वर येईल. dx इज इक्वल टू 10 सेंटीमीटर आणि हा तुमचा एरिया दिलेला आहे. म्हणजे आपण एवढा व्हॉल्यूम काढू शकतो. हा झाला तुमचा चेंज इन व्हॉल्यूम. ऍक्च्युअली हा इथपर्यंत समजा तुमचं ठीक आहे. आणि हा म्हणजे तुम्हाला डायरेक्ट चेंज इन व्हॉल्यूम पहिले काढावं लागेल. चेंज इन व्हॉल्यूम. What will be the change in volume? Here change in volume will be equal to या ठिकाणी पहा चेंज इन व्हॉल्यूम काय असणार आहे. हा एवढा एरिया डिस्कचा आणि हे तुमचं डिस्टन्स. सो एरिया इंटू dx इज इक्वल टू एरिया आहे 100 सेंटीमीटर स्क्वेअर इंटू dx आहे 10 सेंटीमीटर. सो सेंटीमीटर स्क्वेअर इंटू सेंटीमीटर इज इक्वल 1000 सेंटीमीटर क्यूब. समजलं, सेंटीमीटर क्यूब. आता हे तुमच्या लक्षात आलं. इज इक्वल टू प्रेशर त्यांनी आपल्याला 1 atm असं दिलेलं आहे. वर्क डन आपल्याला जूल मध्ये काढायचं का लिटर ऍटमॉस्फिअर मध्ये काढायचं त्याच्यावर डिपेंडेंट आहे पुढची कॅल्क्युलेशन्स. राईट. तर 1 atm म्हणजे 1.103 into 10 raised to 5 पास्कल वगैरे. ठीक आहे, ते आपण जाऊ द्या. आपण लिटर एटीएम मध्ये काढूया. म्हणजे आपण लिटर एटीएम मध्ये काढूया. ह्याचा आपल्याला सेंटीमीटर क्यूबचं रूपांतर डीएम क्यूब मध्ये करावं लागेल. मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की 1 cm क्यूब
इज इक्वल टू 10⁻⁻1 dm. ओके, कॅल्क्युलेशन्स करून बघू काय की 1 dm³ इज इक्वल टू काय असतं 1 dm³ इज इक्वल टू या ठिकाणी 10⁻⁻1 मीटर आणि त्याचा हा क्यूब बरोबर इज इक्वल टू 10⁻⁻1. आता हे मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर त्याचा परत क्यूब इज इक्वल टू कॅन्सल 10⁻³ cm³. म्हणजे 1 dm³ इज इक्वल टू 10⁻³ cm³. बरोबर. याचंच मिनिंग काय झालं की 10⁻³ dm³ हे इकडे आणलं आपण शिफ्ट केलं इज इक्वल टू 1 cm³. मग या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे 1000 आहे तसेच cm³ चं मिनिंग काय झालं cm³ इज इक्वल टू 10⁻³ dm³. 10⁻³ dm³ आणि dm³ म्हणजे लिटर कॅन्सल इज इक्वल टू 1 लिटर एवढं उत्तराने चेंज व्हॅल्यू. समजलं. हे तुमचे कॅल्क्युलेशन्स आहेत म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी ऑन द स्पॉट काय कॅल्क्युलेशन करायचे. नाव वर्क डन इज इक्वल टू -p एक्सटर्नल डेल्टा v. सो वर्क डन आपल्याला w इज इक्वल टू -p किती आहे 1 atm इंटू डेल्टा v आहे 1 लिटर. सो -1 लिटर atm हे उत्तर आहे. समजलं. आता हे जर जूल मध्ये काय असेल तर मायनस आहे तसंच 1 लिटर एटीएम चं मीनिंग काय झालं 1 लिटर एटीएम चं मीनिंग 1 लिटर एटीएम म्हणजेच 101.33 जूल. सो दिस इज अ वर्क डन इन दिस प्रोसेस इन दिस एक्सपान्शन प्रोसेस. बरोबर. वर्क डन इन दिस एक्सपान्शन प्रोसेस. तर मला वाटतं आपण W इज इक्वल टू -p डेल्टा v या फॉर्म्युल्यावरचे सर्व न्यूमेरिकल्स सॉल्व्ह केले आहेत. आता तुम्ही एक न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं आहे. आपल्या टेक्स्ट बुक मध्ये पेज नंबर 68 वरती 4.3 हे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे. प्लीज हे एक्झाम्पल ट्राय करा. तुम्हाला सर्वांना हे एक्झाम्पल जमेलच. थोडंसं लॉजिकल आहे आणि जर हे एक्झाम्पल तुम्हाला समजलं नाही तर हे एक्झाम्पल सुद्धा मी तुम्हाला सॉल्व्ह करून देईन. या पुढचा जो आपला डिस्कशनचा पार्ट असणार आहे तो पार्ट म्हणजे वर्क डन इन आयसोथर्मल रिव्हर्सिबल प्रोसेस. आणि रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये मॅक्सिमम वर्क ऑब्टेन होत असतं हे आपल्याला सर्वांना ऑलरेडी माहित आहे. म्हणजे आपलं जे काही नेक्स्ट डेरिव्हेशन असेल हे W max वरती असेल. ठीक आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा प्रश्न होता की सर दिलेली प्रोसेस ही एक्सपान्शन प्रोसेस किंवा कॉम्प्रेशन प्रोसेस ही आयसोथर्मल आहे किंवा ही प्रोसेस किंवा दिलेली प्रोसेस ही इरिव्हर्सिबल आहे का रिव्हर्सिबल आहे कसं ओळखायचं. ठीक आहे. क्वेश्चन खरंच चांगला आहे, क्वेश्चन खरंच व्हॅलिड आहे. परंतु तुम्ही लक्षात ठेवायचं ज्या प्रॉब्लेम मध्ये एकच प्रेशर दिलं असेल ती इरिव्हर्सिबल प्रोसेस. ज्या प्रॉब्लेम मध्ये 2 प्रेशर दिले असते ती रिव्हर्सिबल प्रोसेस. समजलं ना. आता हे तुम्हाला समजलं असेल न्यूमेरिकल वस्तू वाचायचे आणि पहिले शोधायचं एक प्रेशर दिलाय का किंवा एकच प्रेशर काढायला आलाय का. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे. मग एक प्रेशर 2 प्रेशर दिलेत का. येस इट इज रिव्हर्सिबल प्रोसेस. अँड इन रिव्हर्सिबल प्रोसेस वी गेट मॅक्सिमम वर्क हे आपण ऑलरेडी पाहिलं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी थांबूया. तो क्वेश्चन तुम्हाला जो काही असाइनमेंट दिलेला आहे हा असाइनमेंट क्वेश्चन तुम्ही सर्वांनी सॉल्व्ह करा. अजून एक महत्वाचं म्हणजे हे असाइनमेंट क्वेश्चन्स तुम्ही सबमिट करत चला. बरेच विद्यार्थ्यांनी सबमिट केलेले आहेत परंतु थोडेफार विद्यार्थी पेंडिंग ठेवले आहेत असाइनमेंट त्या विद्यार्थ्यांनी. ठीक आहे. ओके. मग आता त्या विद्यार्थ्यांनी हे असाइनमेंट कंप्लीट करा आणि माझ्याकडून चेक करून घ्या. महत्वाचं आहे कारण तुम्हाला सगळ्यात शेवटी माहित आहे की जे आपण या ठिकाणी घेतो ते भरपूर प्रमाणामध्ये आणि प्रचंड प्रमाणामध्ये न्यूमेरिकल्स वगैरे सगळं कंप्लीट करत असतो. मी आता आपल्या ऍपवरती सॉल्युशन्स आणि क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी हा चॅप्टर सुरू करणार आहे. सायमल्टेनियसली युट्यूब या प्लॅटफॉर्मवरती हा चॅप्टर कंप्लीट करणार आहे. ठीक आहे. म्हणजे हा सिलेबस आता पटपट पुढे जाऊ शकतो. बायोलॉजीचा एक व्हिडिओ आज मी अपलोड करणार आहे तर सर्वांनी व्यवस्थित केअरफुली पहा आणि तर आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.